नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. टॉक टाईम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. टॉक टाईममध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे मणक्यांचे विकार आणि आयुर्वेद. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आत्ता आपल्यासोबत आहेत वैद्य सचिन भागवत गोडसे सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत तुमचं. नमस्कार. नमस्कार. तर प्रेक्षक, आजचा जो विषय आहे तो मणक्यांच्या विकारासंदर्भात आहे. आयुर्वेदामध्ये नेमका कशा प्रकारेचा विचार केला आहे, आयुर्वेदातली चिकित्सा नेमकी मणक्याच्या विकारांवरती कशा प्रकारे केली जाते, या संपूर्ण अनुषंगाने आजची चर्चा असणार आहे. आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत वैद्य सचिन भागवत गोडसे सर. ते स्वतः आयुर्वेदाचार्य आहेत. गेली 11 वर्ष कुर्डुवाडी येथे संपूर्ण आयुर्वेदिक प्रॅक्टिस ते स्वतः करत असून श्री विश्वार्पण आयुर्वेदीय चिकित्सालय याचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. कुर्डुवाडी या व्यतिरिक्त मुंबई, ठाणे, पुणे, दौंड या ठिकाणी देखील आपली वैद्यकीय सेवा डॉक्टर पुरवत आहेत. आजपर्यंत वैद्य सचिन गोडसे यांनी हजारो मणक्याच्या रुग्णांची यशस्वी चिकित्सा करून कित्येक लोकांचं ऑपरेशन सुद्धा टाळलेलं आहे. याशिवाय दररोज नवनवीन औषधं पद्धतीत संशोधन करून त्याचा रुग्णांना फायदाही त्यांच्याकडनं करून दिला जातो. मणक्यांच्या विकारांशिवाय स्त्रीरोग, वंध्यत्व, किडनीचे विकार, मूळव्याध, मूतखडा यासारख्या आजारांवरतीही देखील त्यांचे विशेष असं प्रावीण्य आहे. तर प्रेक्षक, आजचा विषय तुम्ही लक्षात घ्या. पुन्हा एकदा आजचा आपला विषय आहे मणक्याचे विकार आणि आयुर्वेद. आपण ते डॉक्टरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण जसं म्हणतोय तसं की तुमच्याकडे आता एवढे पेशंट्स येतात आणि आपण बऱ्याच पेशंटची ऑपरेशन सुद्धा टाळलेली आहेत आणि खूप छान त्यांना ट्रीटमेंट देऊन आयुर्वेदातनं विचार करून ट्रीटमेंट दिली आणि त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून मग सगळ्यात प्रथम प्रश्न हाच पडतो मग आपण मणक्याची एक रचना बघितली शरीरातली, तर ती नेमकी कशा प्रकारे असते आणि मग आयुर्वेद नेमकी ती प्राकृत रचना जी आहे ती कशा प्रकारे समजून घेतो? छान प्रश्न विचारलात. कारण मणक्याचे विकार म्हणलं की पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये किंवा कोणत्याही पेशंटच्या डोक्यामध्ये येतं की आता मणक्याचा विकार चालू झाला, आपल्याला ऑपरेशन करावं लागतं की काय, आणि आयुर्वेदामध्ये ह्याचं उत्तर आहे का नाही, किंवा ह्याचं ऑपरेशनच करावं लागतं की काय, किंवा ही खूप लेंदी प्रोसेस असते. कारण मणक्याच्या विकारामध्ये वेदना एवढ्या प्रचंड असतात की ती माणसामध्ये ताकद जरी असेल तरी सुद्धा तो ती सहन करण्याची जी क्षमता आहे ही काही कालावधीतच, म्हणजे साधारण 1 महिना 1.5 महिन्यापर्यंत तो सहन करू शकतो, पण त्याच्या पुढे ती सहनच होत नाही. मग आयुर्वेद कसा विचार करते ह्याचा, तर मणक्याची जी रचना आहे ती म्हणजे हाडाची, साधारण एकावरती एक आपण जशी माळ म्हणतो ना तशा पद्धतीने त्याची रचना असते. साधारण मानेच्या मणक्यामध्ये 7 सर्व्हायकल व्हर्टेब्रे असतात, त्यानंतर खाली थोरॅसिक 12 व्हर्टेब्रे असतात, खाली लंबर 5 व्हर्टेब्रे असतात, त्यानंतर कॉक्सिसच्या 4 व्हर्टेब्रे असे एकूण एकाखाली एक अशा 33 मणके असतात एकूण शरीरामध्ये. कोणत्याही घराचं जसं पिलर म्हणतो तो आधारस्तंभ असतो, किंवा आपल्या भारताच्या उत्तरेला जर पाहिला आपण तर हिमालय हा आधारस्तंभ आहे. सेम तसं आपल्या शरीरामध्ये हा जो मणका आहे तो जोपर्यंत ताट आहे, जोपर्यंत प्राकृत आहे, तोपर्यंत शरीरातल्या सर्व हालचाली, सर्व क्रिया ह्या व्यवस्थित चाललेल्या असतात. म्हणजे तो एक सपोर्ट असतो आपल्याला. कारण फक्त मानवच असा सस्तन प्राणी आहे की जो ताट 2 पायावरती उभा राहू शकतो, आणि त्याचा जो ताटपणा जो आहे किंवा त्याची जी उभारण्याची जी हे आहे कॅपॅसिटी आली ती त्या मणक्यामुळे आलेली असते. ज्यावेळी हाडाची उत्पत्ती आपण ह्यामध्ये पाहूया, हाडाची उत्पत्ती किंवा मणकेची असेल किंवा इतर हाडांची उत्पत्ती असेल, हे आयुर्वेदानुसार पक्वशयामध्ये म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये सांगितलेले, ज्या ठिकाणी पुरीशधरा कला आहे. सायो पुरीशधरा, सायो अस्थिधरा कला असं म्हणलं जातं. म्हणजे ज्या ठिकाणी पुरीशधरा कला आहे, जो उंडुकाचा भाग किंवा सिकम म्हणलं जातं त्याला, त्या ठिकाणी ह्या आयुर्वेदानुसार मोठ्या आतड्यामध्ये पक्वशयाचा जो भाग आहे उंडूक, त्या ठिकाणी ह्या हाडाची उत्पत्ती होत असते. म्हणजे जर का त्याची भट्टी, कोणत्याही पेशंट त्याची भट्टी जर व्यवस्थित असेल तरच त्याच्या हाडाचं जे पोषण आहे ते व्यवस्थित होत असतं. कारण त्या ठिकाणी प्राकृत वाताची निर्मिती होत असते. ज्या ठिकाणी प्राकृत वात निर्माण होतो त्या ठिकाणी प्राकृत ह्याचं अस्थिचं पोषण व्यवस्थित होत असतं. आणि अस्थिचं जर पोषण व्यवस्थित झालं तर हाडाची निर्मिती, त्याची वाढ आणि त्याची जी भरून निघणारी जी झीज आहे रोजच्या रोज दैनंदिन जीवनात ती होत असते. फक्त हे जे आहेत ना ट्रिगरिंग फॅक्टर असतात. आपल्याला असं वाटतं की हा वय कमी आहे, पडला, ॲक्सिडेंट झाला आणि फ्रॅक्चर झालं, त्यानंतर ह्याला मान दुखायला लागली, कंबर दुखायला लागली, पाठ दुखायला लागली, हे ट्रिगरिंग समजा त्याचं ऑक्युपेशनल असेल, हजार्ड काही असू शकतात. म्हणजे समजा बऱ्याच वेळ बैठे काम असेल त्यांचं, किंवा हाती प्रवास होत असेल, किंवा फुटबॉल सारखे गेम खेळताना पडला, तर त्यामध्ये हे ट्रिगरिंग फॅक्टर आहेत. म्हणजे हा घटना घडली आणि त्याचं मणक्याचा त्रास चालू झाला, किंवा त्याचं पाठीचं दुखणं चालू झालं, किंवा कमरेचं दुखणं चालू झालं. पण हे ज्यावेळी ही भट्टी बिघडलेली असते, पक्वशयात त्याचं जे पचन आहे ते बिघडलेलं असतं, वाताची दृष्टी झालेली असते, आणि तिथून त्या हाडाचं पोषण कमी होत जातं, हाडाची झीज होत जाते, आणि मग त्या हाडाचं दुखणं हे चालू झालेलं असतं. हा मागचा जो विचार आहे तो आयुर्वेद करतं. कारण हे फक्त मणक्याचं पाठ दुखते म्हणून आलं पेशंट आणि त्याच्यावरती वेदनाशामक औषधं, हा विचार आयुर्वेदामध्ये नाही. म्हणजे त्याच्या उत्पत्तीनुसार त्यानंतर तिथं होणार प्राकृत वात आणि जी पचनाची भट्टी आहे ही जर सुधारली तर कोणताही मणक्याचा जो आजार आहे
ज्यामध्ये आज आपण पाहतो की नस दबली किंवा गादी सरकलेली आहे किंवा त्यामध्ये सांगितलं जातं की आता कॉर्ड कॉम्प्रेशन झालेलं ऑपरेशन करावं लागतं. हा जर पाठीमागं त्या पेशंटचा विचार केला तर मला वाटतं बऱ्याच प्रश्नाची उत्तरं सुटतात आणि तो पेशंट आपण पूर्णपणे बरा करू शकतो किंवा त्याचं ऑपरेशन तर आपण नक्की टाळू शकतो. नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की आता एवढे सारे मणके आपल्याकडे आहेत आणि त्याच्यावरती आपण सगळं अवलंबून असते. आपली दैनंदिन सगळ्याच प्रक्रिया त्या मणक्यांवरती अवलंबून असतात. बरोबर. तर एकूण मणक्यांचं कार्य जे आहे ते त्याविषयी काय सांगाल? काय बरोबर. असतं? मणक्याचं कार्य म्हणजे काय की आपल्या मेंदूतून जो मज्जारज्जू येतो त्याचं संरक्षण करणे हे तर सर्वात महत्त्वाचं ओके. कार्य केलं जातं. कारण काय होतं बऱ्याचदा मेंदूचा जर का काही आजार झाला, समजा पॅरालिसिस वगैरे झाला किंवा इतर काही त्यामध्ये ट्रोमर वगैरे आल्या, तर मेंदूचं काम ज्यावेळी हॅम्पर होतं किंवा कमी होतं त्यावेळी मणक्यामधून सुद्धा आपण ते काम सुधारवू शकतो शरीराचं. म्हणजे एवढा महत्त्वाचा अवयव मणका असं म्हणलं जातं. दुसरं जो रिबकेज किंवा बरगड्या म्हणलं जातं त्याला सपोर्ट दिला जातो. त्यामुळे आतमध्ये असणारे जे फुफ्फुस असेल, हृदय असेल, लिव्हर असेल ह्याला संरक्षण दिलं जातं. दुसरं उभारणं, चालणं, हिंडणं, फिरणं, उड्या मारणं ह्या ज्या सर्व क्रिया आहेत ह्याच्यामध्ये मणक्याचा रोल असतो. कारण ह्याच्या सर्व गोष्टी जर मणका प्राकृत असेल, मणका व्यवस्थित असेल, ताट असेल तरच ह्या गोष्टी होऊ शकत असतात. त्याचबरोबर संदेश वहन म्हणजे जे स्पायनल कॉर्ड जे म्हणतो आपण त्याचं जे संरक्षण केलं जातं म्हणजे मेंदूकडे अवयवाकडून जाणारं संदेश वहन ने-आण करण्याचं जे कार्य आहे ते ह्या मणक्यामार्फतच होत असतं. म्हणजे सर्वात महत्त्वाचा मणका हा आहे. आणि ज्यावेळी एखादी माळ असेल त्यातला एक जरी मणी निखळला तर पूर्ण माळ सुटू शकते. तसं एखादा जरी मणक्यामध्ये दोष असेल तर पूर्ण मणक्याची वेदना किंवा पूर्ण मणक्याचा त्रास हा होऊ शकतो. म्हणजे एवढी महत्त्वाचे ते अवयव आहे आपल्या शरीरातला. नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की नुसतं पाठ, मान, कंबरदुखी होते आणि मग लोक जातात, वेदनाशामक गोळ्या घेतात, तात्पुरते इलाज करतात आणि मग ऑपरेशन सांगितल्यानंतर त्यांना लक्ष येतं की खूपच गांभीर्य आहे आजारांमागे. तर मग काय सांगाल म्हणजे आजकालचं धावपळीचं जीवन असेल किंवा बदलती जीवनशैली असेल, काय कारणं नेमकी दिसून येतात जेणेकरून मणक्यांचे विकार आजकाल लहान वयातच दिसायला लागले? बरोबर आहे. खूप लहान वयामध्येच व्हायला लागले. ह्याचं कारण आहे ना लहान मुलापासून म्हणजे त्यांचे जेवणाचे साधा एक हे आहे की लवकर उठलं तरी सुद्धा त्यांचे मणक्याचे विकार होणार. आता तुम्ही म्हणाल की लवकर उठणं ह्याचा काय संबंध आहे? लवकर जर उठलं तर त्याचा पोट किंवा मलमूत्र आहे त्याचं व्यवस्थित हे होईल, बाहेर पडेल तो, म्हणजे त्याची प्रवृत्ती ती व्यवस्थित होईल. जर पोट व्यवस्थित साफ झालं तर त्याचा जो वात आहे तो प्राकृत होतो. म्हणजे काय, जर त्याचं पोट साफ झालं तर भूक लागेल, भूक लागली तर पचन होईल, पचन झालं तर परत मल प्राकृत तयार होईल आणि त्यानंतर व्यवस्थित होईल. आता हे मलावरती आपण काय येतो, कारण ज्या ठिकाणी पुरीच धराकल आहे त्या ठिकाणी जर बिघडली किंवा विकृत मल तयार होत असेल तर त्या ठिकाणी वाताची विकृती होते आणि वाताची विकृती ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी हाडाची किंवा मणक्याची विकृती ही सुरुवात होत असते. त्यामुळे लवकर उठणं हा सुद्धा एक साधा जो उपाय आहे आयुर्वेदात सांगितलेला दिनचर्येमध्ये, तर त्याचं जरी पालन केलं तरी सुद्धा होत नसतं. म्हणजे हे रोज जे मुलं असतात किंवा व्यक्ती असतील काही कारणामुळे असेल, रात्री जागरण होत असेल, काही त्यांच्या नोकरीमुळे असेल, तर उशिरा उठणं, त्यानंतर बाहेरचं खाणं, जंक फूड, फास्ट फूड ह्याच्या नावाखाली जे खाल्लं जातं त्याच्यातून पोटामध्ये आम निर्मित होते, अपचित मेद ज्याला म्हणलं जातं. कारण रस, रक्त, मांस, मेद आणि अस्थे अशा पद्धतीनं पचन होत असतं. रसातून रक्ताचं, रक्तातून मांसाचं. अपचित मेद म्हणजे चरबी अतिरिक्त प्रमाणात शरीरात जर वाढत असेल तर त्यातून जे हाडाचं पोषण व्यवस्थित व्हायला पाहिजे ते नाही होत. त्यामुळं त्याचे जे विकृती होत असतात. त्यानंतर आता रोड ॲक्सिडेंट आपण पाहतो की आमच्याकडे पूर्वी कसं असेल गावाकडे की एखादा म्हातारा व्यक्ती 60-70 आसपास हा व्यक्ती यायचा आणि आपण त्याला विचारायचो की हाडाची झीज झालेली आहे, त्याच्यामुळं त्याला हे म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी किंवा मणक्याचे विकार. पण आजकाल साधारण 20-25 वयाच्या मुलीसुद्धा येतात आणि मग त्यांना विचारलं जातं किंवा हे केलं जातं स्कूटीवरती किती प्रवास होतो, त्यानंतर रजस्वला परिचर्या म्हणजे पाळीच्या काळात 4 दिवस तुम्ही विश्रांती घेता का न घेता. हेच मूळ कारण आहे की त्यांच्यामध्ये स्त्रियांच्यामध्ये 70 ते 80% कंबरदुखी, पाठदुखी हे जे कारण आहे त्यामध्ये रजस्वला परिचर्या व्यवस्थित न पाळणं, त्यानंतर आजकाल जे सिजरचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं, त्याचबरोबर त्यानं जरी समजा सिजर झालं तर त्याच्यानंतर जी शेकशिगडी वगैरे घ्यायला सांगितलं जातं ती न घेणं, बाळंतकाडे जे सांगितलेले आहेत ते न घेणं. कारण त्याच्या पाठीमागे खूप शास्त्रीय कारण आहेत. ते फक्त असं सांगितलंय किंवा घरच्या आजीनं सांगितलेलं असं नाही आहे. कारण ते जर प्राकृत आकार नाही तयार झाला तर आज आपण कित्येक स्त्रियांना पाहतो की सिजर झाल्यानंतर पोट पुढं सुटलेलं असतं, त्यानंतर परत पाळीची तक्रार येतात, गाठीत जाणं किंवा छाती दुखणं, पोट दुखणं, कंबर दुखणं. हे एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या जर का घरातच ॲक्च्युली आपली ही संस्कृती आहे ती जर पाळली तर ह्या बऱ्याच गोष्टी पुढच्या ह्या टळत असतात. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या तक्रारी असणं किंवा इतर जे आजार आहेत आरशेसारखा, गुल्मसारखा, त्यानंतर ग्रहणीसारखा, बऱ्याच जणांना काही पेशंटना काय असतं की वारंवार त्यांना मलप्रवृत्ती होत असते, म्हणजे काही खाल्लं की जावं लागतं. काही ग्रहणी हा आजार सांगितलेला आहे त्याच्यामध्ये पण पाठदुखी असते, कंबरदुखी असते. काही जण फक्त मुतखड्यासारखा त्रास असतो त्याच्यामध्ये पण कंबरदुखी असते. म्हणजे असे असंख्य कारण आहेत. काही फ्रॅक्चर झालेलं असेल. बऱ्याचदा आता काय होतं की रोड ॲक्सिडेंट होतात आणि रोड ॲक्सिडेंट झाल्यानंतर कित्येक मुलं म्हणजे जे तरुण मुलं आहेत ते पडतात आणि त्यानंतर ते बेड रिटर्न होतात 6-6 महिने. ऑपरेशन झालं तरी त्याच्यातून खाली पाय गेलेला असतो, हात गेलेला असतो एखादा आणि तिथून पुढे जो संवेदना ती गेलेली असते. म्हणजे तो फक्त त्या एकट्याचा आजार नसून तो त्या पूर्ण कुटुंबाचा आजार होतो. म्हणजे आर्थिक, शारीरिक संपूर्ण उद्ध्वस्त होऊ शकतो. म्हणजे एवढा तो आजाराचा भयंकर आहे.
रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. दुसरं आणखी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर जे केमिकल औषध खाल्ली जातात, कारण पेन किलर म्हणून जे औषधं दिली जातात, कुठलाही गुडघा दुखायला लागला, कंबर दुखायला लागली, तर जे स्टिरॉइडचं प्रमाण वापरलं जातं त्यामध्ये त्या स्टिरॉइडनं पण हाडाची झीज होते आणि त्या गोळ्यामुळं पण हाडाची झीज झाल्यामुळं परत आणखी हे होऊ शकतात, म्हणजे मणक्याचे विकार होऊ शकतात. अशी असंख्य कारणं आहेत की ज्याच्यामध्ये अनुवंशिकता असते, स्पायना बायफिड असेल, त्यानंतर स्कोलिओसिस असेल, लॉर्डोसिस असेल, ह्यासारख्या आजारात सुद्धा बऱ्याचदा काय होतं की पेशंटला माहितीच नसते की आयुर्वेदामध्ये केवढी ताकद आहे. ही जे अनुवंशिक आजार आहेत, लॉर्डोसिससारखे असेल, स्पायना बायफिडसारखे असेल, ह्यानं वर्षानुवर्ष हे पिढून राहिलेले असतात, जागेवरती बसून राहिलेले असतात. त्यांना सुद्धा आयुर्वेदिक पद्धतीने आपण फक्त पंचकर्म, त्यानंतर आहार विहार हे बदलून त्यांना कित्येक लोकांना त्या बेड रिडनवरून आपण त्यांना चालू शकतो. नक्की. आम्ही जसं तुम्ही म्हणताय तसं मगासपासून की ही सगळी कारणं लक्षात घेता बऱ्याचशा वेळेला या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी संबंध जो तो पचनाशी सुद्धा आहे. मला वाटतं आयुर्वेदातच हा प्रकारचा विचार आणि केला जातो. तर त्या अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेऊया. चिकित्सेचा भाग जो आहे तोही पाहूया. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाईममध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय मणक्याचे विकार आणि आयुर्वेद या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य सचिन भागवत गोडसे. तर डॉक्टर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही म्हणालात की असंख्य कारणं दिसून येतात. मग आता मणक्याचे कुठल्याही प्रकारचे विकार सुरू होतात म्हटल्यानंतर एक प्राथमिक लक्षणं काय दिसून येतात, आणि जसं तुम्ही मगाशी कारणं सांगितली तसं इतर रोगांचे काहीतरी परिणाम त्या स्वरूपी सुद्धा असं दिसून येतं मणक्याचे विकार झाले? बरोबर, हा छान प्रश्न आहे. कारण काय होतं, बऱ्याचदा पेशंट मान दुखते किंवा पाठ दुखते, कंबर दुखते असं म्हणून तो येत असतो. त्यावेळी वैद्याचं हे काम असतं की त्याला नेमका आजार स्वरूप आहे तो मणक्याचा विकार का लक्षण स्वरूप आहे. जर आजार स्वरूप असेल तर त्याची ट्रीटमेंट मात्र मानेच्या मणक्यातली जे लक्षणं आहेत किंवा हातात मुंगे येतात, त्यानंतर त्या हळूहळू दुखायला लागतं, हातातली ताकद किंवा पायातली असेल ती पायातली ताकद कमी यायला लागते, बराच वेळ उभारलं तरी दुखायला लागतं, कंबर दुखायला लागते, त्यानंतर थोडं जरी चाललं तर पाय भरून येतात आणि बसावं लागतं, त्यानंतर एवढं त्यांना त्रास व्हायला लागतो की लंगडतच चालावं लागतं. जसं एक ह्याचा मणक्याचा सायटिका म्हणून जो आजार सांगितलेला आहे त्याला गुद्रसी वात असं म्हणलं जातं. त्यामध्ये आयुर्वेदाची खासियत अशी आहे की त्याच्या नावामध्येच गुद्रसी म्हणजे गुद्रवत चालणे, जसं गिधाड एक पाय उचलून चालतं त्याच पद्धतीने त्या आजाराची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे गुद्रसी असेल म्हणजे त्या पद्धतीने तो चालतो. सायटिका ही एक नर्व आहे जी खाली ह्याच्यातून येत असते, खाली आपल्या खोब्यापासून खाली येत असते, की त्याच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, त्याच्यावरती जर प्रेशर आलं तर मात्र हा सायटिसारखा आजार होत असतो. ह्याची जी चिकित्सा आहे आयुर्वेदानुसार वेदना ह्या दोन पद्धतीने सांगितलेल्या असतात, दोन कारणामुळे सांगितलेल्या असतात. एक म्हणजे वाताची दृष्टी असेल तर नास्ती शूलम विना वातात, म्हणजे वात जर वाढलेला असेल, प्रकोपित झालेला असेल तर तिथं वात, आणि दुसरा आहे रक्त दूषित झालेलं असेल किंवा रक्ताची दृष्टी असेल तर. मग अशा ठिकाणी ह्या मणक्याच्या विकारामध्ये प्रथमतः काय केलं जातं की वात शमक औषधं देणं, पाचन करणं आणि त्यानंतर बस्ती करणं, हे झालं वातासाठी. आणि दुसरं रक्त प्रसादन करणारी पोटातून औषध देणं, आणि दुसरं जलोकावचरण, हा एक सुंदर उपचार आहे की जे मणक्यावरती जलोकावचरण केलं की तिथलं अशुद्ध रक्त काढलं जाते आणि पोटातून, खाण्यापिण्यातून आणि त्यांच्या आहारातून रक्त प्रसादन होईल अशा पद्धतीचं जर का त्यांना ट्रीटमेंट दिली तर तो पेशंट बरा होत असतो. पण ह्याच्या अगोदर काय केलं जातं की त्याचा आजार कोणता आहे, म्हणजे निदान त्याच्या अगोदर फिक्स केलं जातं. तो जर निदान, आता काय होतं बऱ्याचदा आपल्याकडे एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक आजी येत होत्या, साधारण त्यांना जो त्रास होता कंबरदुखीचा तो साधारण 20 ते 25 वर्षापासून त्यांना कंबरदुखीचा त्रास होता. बऱ्याच ठिकाणी औषध घेतली, गोळ्या घेतल्या आणि डिजेनरेटिव्ह चेंजेस होते, वयानुसार त्यांना चेंजेस होते ते होतेच. पण त्यांना एक आपण विचारलं होतं की ज्यावेळी तुम्हाला कंबर दुखते त्यावेळी अजून काय काय होतं, तर त्यांनी सांगितले मला ताप येतो. आणि तृतीयक ज्वरामध्ये हे लक्षण आहे, एक दिवसाड ताप येणं आणि त्यानंतर कंबर दुखणं, असं हे लक्षण आहे तृतीयक ज्वराचं लक्षण. किंवा जीर्ण ज्वरामध्ये पण असंच लक्षण येतं. ज्यावेळी आपण त्यांना ज्वराची औषध दिली साधारण 8 दिवसामध्ये त्यांचं दुखणं आहे ते कमी व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आयुर्वेदाचा जो गैरसमज आहे की पेशंटला की बऱ्याच दिवस औषध खाल्ल्यानंतरच गुण येतो, बरेच पथ्य पाळावे लागतात, खूप काढे खावे लागतात किंवा तर हे सर्व जर निदान व्यवस्थित असेल, म्हणून मी तुम्हाला म्हणलं की जर आयुर्वेदिक पद्धतीने त्या पेशंटचं निदान केलं, आयुर्वेदिक पद्धतीने त्याची जर ट्रीटमेंट दिली तर रिझल्ट लवकर येतो. आणि हे आपले जे गैरसमज आहेत हे काढण्यासाठी कदाचित आपण इथं बसलेलो आहे. नक्की. आणि जसं आता मणक्याच्या विकारात बऱ्याच वेळेला पेशंट्सनाही सांगितलं जातं की मणक्यामध्ये तुमच्या गॅप आहे किंवा झीज झाली आहे किंवा एक नस दबली आहे. बरोबर. तर ते होतं म्हणजे नेमकं काय होतं एक्झॅक्ट? बरोबर आहे. मणक्याच्या मध्ये आपलं एक शॉक ॲब्सॉर्बर कसं असतं की मोठमोठ्या गाड्यांना सुद्धा आपण दरवर्षी त्याची सर्व्हिसिंग करतो आणि शॉक ऑब्सरचं हे करतो, मेंटेनन्स करत असतो. तसं आपल्या मणक्याच्या मध्ये एक गादी ठेवलेली आहे, देवानच ठेवलेली आहे ती. त्याचं शॉक ऑब्सर्शन म्हणजे ज्यावेळी उडी मारतो किंवा पडतो किंवा खेळतो त्यावेळी त्या दोन्हीच्या मध्ये ते जे फ्लुइड असतं ह्याच्यामध्ये त्या डिस्कमध्ये, कार्टिलेजिनस डिस्क म्हणले जातात. सेंट्रल न्यूक्लियस आणि फायब्रस न्यूक्लियस असे दोन पार्ट असतात. जे फायब्रस न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये जे लिक्विडसारखं, गमसारखं, डिंकासारखं मटेरियल असतं ते बाहेर येतं. ते बाहेर आल्यानंतर काय होतं की जी साईडला त्याच्या दोन्ही
बाजूने नस जात असते त्याच्यावरती प्रेशर येतं आणि ते प्रेशर फक्त काढण्यासाठी ते जे मटेरियल आलेलं असतं ते सक केलं जातं किंवा ते काढलं जातं, ह्याला म्हणतात लॅमिनेक्टॉमी. तर पेशंटला काय वाटतं की आपली तिथं नस दबलेली आणि आयुर्वेदिक औषधाने तिथं कसे बरं होईल किंवा ते आयुर्वेदिक औषधाने ते कसे काढणार आहे किंवा मन कसं रकलेलं आहे तर तिथं, तर हे फक्त त्या पेशंटला समजण्यासाठी सांगितलेलं असतं. तर तसं होत नाही, मनका पूर्ण सरकला किंवा ती नस दबली किंवा आतमध्ये चोकअप झाली असं होत नसतं. पेशंटला समजण्यासाठी सांगितलेलं असतं. पण त्याची जी उत्पत्ती आहे आयुर्वेदानुसार आपण पहिल्यांदा जी सांगितली ती पक्वशयामध्ये आहे. त्याचं जर का पचन सुधारलं, त्यानंतर वाताची ट्रीटमेंट केली आणि रक्त प्रसाधन करण्याची अशी जर ट्रीटमेंट दिली तर मात्र त्या कित्येक पेशंटचे आज आपण म्हणजे हे अनुभवानं सांगू शकतो की कित्येक पेशंटचे आपण ह्याच विचारानं आणि ह्याच पद्धतीनं चिकित्सा करून कितीतरी ऑपरेशन आपण टाळत असतो. त्यामुळे फक्त नस दबली आता आयुर्वेदिक होणार नाही किंवा मनका ढळलेला आहे किंवा गादी सरकलेली आहे त्यामुळे ह्यात आयुर्वेदात होईल का, ऑपरेशन टळेल का, हा तुमचा गैरसमज काढा आणि जवळच्या वैद्याकडे जा, तुमचं प्रकृती परीक्षण करा आणि मग मात्र त्या आयुर्वेदाचा उपचार घेतल्यानंतर 1 महिन्यात 2 महिन्यानंतर तुम्ही ह्या अक्षरशः अनुभवाल तुम्ही की इतके दिवस आपण का हे केलं नाही असं तुम्हाला वाटेल. खरं आहे, खरं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की ऑपरेशन आपल्याला टाळता येतं, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण या पेशंट्सना हे मणक्याचे विकार झाल्यानंतर सगळ्यात जास्त भीती जी वाटत असते, शंका जी असते ती ऑपरेशनची असते. आणि आयुर्वेदाची ही बाजू तुम्ही क्लिअर केली, मोकळी केली, ती महत्त्वाची आहे की औषधांनी किंवा पंचकर्म या सगळ्या गोष्टींनी ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑपरेशन टाळण्या इतपत बऱ्या करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने आपण चिकित्सेचा भाग आणखीन बोलूया सर. ही चर्चा पुढे नेणार आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाईममध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय मणक्याचे विकार आणि आयुर्वेद या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य सचिन भागवत गोडसे. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या, परंतु चिकित्सेचा भाग जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, आता काय सांगाल मणक्याच्या विकारांची चिकित्सा आयुर्वेदानुसार कशा प्रकारे करतात? बरोबर आहे. त्या पेशंटचं निदान एकदा झाल्यानंतर त्यांना पाचन केलं जातं. वाताची जी चिकित्सा आहे ते पाचन, त्याच्यानंतर दीपन केलं जातं आणि त्याच्यानंतर अनुलोमन केलं जातं. हे स्निग्ध अनुलोमन गंधर्व तेलासारखं तेल असतं. कित्येक पेशंटला मणक्याच्या विकारामध्ये पोट व्यवस्थित साफ होत नसतं, म्हणूनच त्याच्या वेदना होत असतात. कित्येक जणांना पोट पुढं आलेलं असतं त्याच्यामुळे वेदना होत असतात. काय आता गर्भिणीसारखे असतील त्यांचं पोट पुढं आलेलं असतं त्यामुळे त्यांना वेदना होत असतात. ह्यामध्ये साधा अनुलोमन जर केलं, मनुकाचं सूप आहे ते जर का घेतलं तरी सुद्धा त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत असतं. हे अनुलोमन चिकित्सा अगोदर केली जाते. त्यानंतर ज्यावेळी खाली मणक्यावरती किंवा कमरेवरच्या मणक्यावरची ज्यावेळी ट्रीटमेंट करायची असते बसती, ही अर्धी चिकित्सा आहे. पण ती करण्याच्या अगोदर लघुवमन हे केलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्या बस्तीचा फायदा होत असतो. बऱ्याचदा पेशंट सांगत येतात की आम्ही हे केलं ते केलं आणि पंचकर्म हाच भाग केलेला असतो, सर्व औषधं खाल्लेली असतात. पंचकर्मातलं लघुवमन करून जर बस्ती केलं तर त्या पेशंटला किती दिवसाचा किती जुना आजार असेल तरी सुद्धा त्या स्टॅट साधारण 7 ते 8 दिवसामध्ये सुद्धा 70-80% त्यांना फरक पडत असतो. त्यामुळे पंचकर्मातली बस्ती हा उपक्रम त्यांच्यामध्ये उपयोगी पडतो. त्याच्यानंतर अग्निकर्म असेल, जे सुवर्णशालक असते त्यांना अग्निकर्म केले जाते. ज्या ठिकाणी पेनफुल पॉईंट आहे त्या ठिकाणी जर अग्निकर्म केलं तर त्वरित वेदना कमी होत असतात. त्याच्या पुढे जाऊन आपण करतो ते म्हणजे विद्धकर्म. विद्धकर्माने जे आखडलेले जखडलेले स्नायू असतील तर ते तत्काल कमी होतात. कित्येक वर्ष बरेच पेशंटला काय होतं, फ्रोजन शोल्डर होते किंवा मान आखडते जखडते, इकडे करायला येत नाही. जर विद्धकर्म केलं तर त्यांना तत्काल उपशम मिळतो आणि हा पूर्ण जर वाताची त्याची ट्रीटमेंट केली तर त्यातून पूर्ण त्यांना रिलीफ भेटत असतो. त्याच्या पुढे जो उपचार आहे तो जलोकावचरण. जलोकावचरणमध्ये ज्या ठिकाणी काय होतं, बऱ्याचदा स्पायनल ॲनेस्थेशिया 2-3 वेळा जर झालेला असेल किंवा बरेच ऑपरेशन झालेलं असेल तर त्या ठिकाणी मंदवेगी वेदना कायमस्वरूपी राहत असते स्त्रियांच्या बाबतीत. तर त्या ठिकाणी दूषित रक्त झालेलं असतं, रक्त साकळलेलं असतं. ते जर का त्या जलोकाने काढलं तर त्यांची कायमची तिथली वेदना ती कमी होत असते. ह्याच्यानंतर असते लेपन चिकित्सा आणि उपनाह चिकित्सा, ज्याच्यामध्ये तेलाचे पिचू हे मणक्यावरती ठेवले जातात, ज्याला कटिबस्ती म्हणलं जातं, मण्याबस्ती म्हणलं जातं. अशा पद्धतीचे हे उपक्रम केले जातात की ज्या तात्पुरत्या उपक्रमानं मात्र त्यांना फरक जो आहे तो कायमचा पडत असतो. आणि ह्याच्या पुढची जी चिकित्सा असते ती म्हणजे रसायन चिकित्सा. कारण काय होतं, बऱ्याचदा पेशंटला असं वाटतं की आता ह्या औषध जोपर्यंत खाल्ले तोपर्यंत बरं वाटते, कारण ॲलोपॅथीचा तोच अनुभव असतो त्यांचा की औषध खातोय तोपर्यंत बरं वाटतं. त्याच्यानंतर काय तर ही अगोदर वात कमी केला जातो, झालेल्या हाडांची झीज भरून काढली जाते आणि परत होऊ नये म्हणून रसायन चिकित्सा दिली जाते. अशा 3 टप्प्यातून ज्यावेळी तो पेशंट घेतो त्यावेळी मात्र त्या पेशंटची पूर्ण चिकित्सा होते आणि त्यांचं ऑपरेशन हे आपण टाळू शकत असतो. ह्याच्याहीपेक्षा जर का पेशंटला ह्या आजारातून मुक्तताच हवी पाहिजे असेल तर दिनचर्या ऋतुचर्याचं पालन करावं. त्यांनी सकाळी रोज पहाटे उठावं, अंगाला तेल, अभ्यंग लावावं. कारण अभ्यंगम आचरेचा जरा श्रम वाता असं म्हणलं जातं. म्हणजे जर रोज त्यांनी अभ्यंग जर केलं तर त्यांच्या अंगात जे येणारं म्हातारपण आहे ते टाळेल, वात जो वाढतोय तो कमी होईल आणि शरीर जे आहे ते हे होईल म्हणजे बलकारक होईल किंवा बळकट होईल. त्यामुळे त्यांनी रोज अंगाला तिळाचं तेल लावून घ्यावं. त्यानंतर कॅल्शियम, बऱ्याच लोकांच्या डोक्यात असते की आयुर्वेदिक पद्धतीने कॅल्शियम काय देणार, तर जे हुलग्याचं माडगं म्हणलं जातं किंवा जे तांदळाची पेज म्हणली जाते किंवा जे तिळाचे लाडू आहेत किंवा मेथीचे लाडू आहेत, हळीवचे लाडू, हे जुने नाही आहेत, हे कॅल्शियमचे रिचेस्ट सोर्स आहे. त्यामुळे आपण फक्त आता संक्रांत आली की तिळगुळाचे लाडू खातो, तर तसं नाही, त्यामधून भरपूर कॅल्शियम मिळत असतं. त्यामुळे तिळाचे लाडू, मेथीचे लाडू, हळीवचे लाडू हे त्यांनी किमान हिवाळ्यामध्ये तर खायला चालू करायला पाहिजे की येणारं म्हातारपण ते पुढं हे करू शकतात, पुढे सारू शकतात किंवा जे तरुणपण आहे ते टिकू शकत असतात.
त्याचबरोबर पोहण्यासारखा व्यायाम असेल, योगासन असतील, प्राणायाम असेल, सर्वांगासन असेल, त्यानंतर नौकासन असेल, ह्याचा मणक्याच्या विकारामध्ये खूप छान फायदा होत असतो. सूक्ष्म व्यायाम जे आहेत त्यानं जे मणक्याची जी हालचाल आहे ती पूर्ण होत असते. त्यामुळे सूक्ष्म व्यायाम करणं, प्राणायाम करणं, त्यामध्ये अनुलोम विलोम आणि कपालभाती करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बाहेरचं खाणं आहे ते टाळणं. जे काय आपण फास्ट फूड, जंक फूड हे जे पाश्चात्याचं अनुकरण करतोय ते कमी करावं आणि घरातलं दूध, भाजी, भाकरी हे त्यांनी जर खायला सुरुवात केली तर मला वाटतं की कोणताही आजार, मणक्याचाच नाही कोणताही आजार राहणार नाही. आणि आयुर्वेदिक दिनचर्या, ऋतुचर्या ही आपण जवळच्या वैद्याकडे जावं, आपल्या आजारानुसार, आपल्या वयानुसार, आपल्या व्यवसायानुसार त्यांच्याकडून प्रकृती परीक्षण करून आहार कसा असावा, दिनचर्या कसा असावी, ऋतुचर्या कसा असावी ह्याचं जर का त्यांनी व्यवस्थित एक कॉलम करून ठेवला तो आणि त्यानुसार जर वागले तर त्यांचं आयुष्यही वाढू शकतं, पण हे निरोगी आयुष्य वाढू शकतं. कारण आयुर्वेदाची जी व्याख्या आहे, समदोषा समाग्नीची समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिया स्वस्थ अभिदेते, म्हणजे फक्त प्रसन्न शरीर नाही तर प्रसन्न मन पण पाहिजे, अशा पद्धतीने त्यांना शरीर हे लाभू शकतं. अरे वा, छान. म्हणजे खूप छान प्रकारे तुम्ही समजून सांगितलं की चिकित्सेचा भाग किती महत्त्वाचा आहे आणि तो कशा प्रकारे आपण छान प्रकारे साधू शकतो, मणक्याच्या विकारांमध्येच नाही तर सगळ्याच प्रकारच्या विकारांमध्ये. कारण आयुर्वेदामध्ये सगळ्याच गोष्टींचा विचार हा वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. मला तुम्हाला विचारायचं की या सगळ्या विकारांमध्ये बऱ्याच वेळेला लोकांच्या मनात जे शंका असतात त्यातल्या थोडक्यात तुम्हाला विचारते की एक म्हणजे खर्चाचा प्रश्न, कालावधी किती लागू शकतो हा प्रश्न, तर यांना काय उत्तर द्याल? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही, कारण प्रत्येक म्हणत असतो की खर्च किती, तर मी नक्की सांगेल लोक की ऑपरेशनपेक्षा कितीतरी पटीनं कमी हा खर्च लागतो. कालावधीच्या बाबतीत जर म्हणाल तर तुम्ही आता जसं उदाहरण सांगेल, मी कित्येक अशी उदाहरणं सांगू शकतो की जी तत्काल वेदना शमन होत असतं आणि तत्काल त्यांचा आजार हा बरा होत असतो, कारण त्याच्या पाठीमागं आयुर्वेदिक पद्धतीने केलेलं निदान असतं. कारण फक्त MRI पाहिला, त्याच्यामध्ये तो दोष पाहिला आणि लगेच ट्रीटमेंट केली असं होत नाही. कारण ज्यावेळी पेशंट समजा मुतखड्याचा जरी आला आमच्याकडे तर त्या सोनोग्राफीमध्ये मुतखडा असतो, पण त्याचा जे आजार आहे तो जे मुतखडा आहे तो आजार स्वरूप आहे का लक्षण स्वरूप आहे हे तर ते डायग्नोसिस होतं आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट होत असते. तसंच मणक्याच्या बाबतीत हा आजार स्वरूप आहे का लक्षण स्वरूप हे पाहिलं जातं. त्या आजाराची मुळापासून जर का ट्रीटमेंट केली तर तो आजार पूर्णतः बरा होत असतो आणि त्यामुळंच निदान योग्य असेल, जसं आपण योग्य बसमध्ये बसलो तर योग्य ठिकाणी पोहोचतो, तसं योग्य निदान केलं तर योग्य ट्रीटमेंट होते आणि कमी कालावधीत होते, हे मात्र नक्की सांगेल. नक्कीच. म्हणजे मला वाटतं आपण पेशंटच्या मनातली भीती आपण घालवली आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की आयुर्वेदाच्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून ट्रीटमेंट निदानाबरोबर केली तर हे सगळे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि ऑपरेशन आहे मेनली ते आपल्याला नक्की टाळता येऊ शकतं. सर, या विषयावरती इथे येऊन एवढं छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह टॉक टाईममध्ये आत्ता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.